नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली त्याच्या मेरिट संदर्भात आपण चर्चा करतोय आणि आता आपण पाहणार आहोत एसटी होमगार्ड म्हणजे अनुसूचित जमाती होमगार्डचं मेरिट कसं राहिलं होतं. तर एसटी होमगार्डमध्ये महाराष्ट्रात सर्वात टप मेरिट नाशिक शहराला लागलं होतं, जे 128 वर जाऊन थांबलं होतं. पण त्याच वेळेस महाराष्ट्रात असं एक 5-6 जिल्हा आढळून आलं की जिथं एसटी होमगार्डचं मेरिट 100पेक्षा कमी लागलं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर शहरला फक्त 87 मार्काचा कॅन्डिडेट होमगार्ड पोलीस दलात भरती झालेला आहे. किंवा अमरावती ग्रामीण असेल, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण असेल, इथं फक्त 93 मार्काचा कॅन्डिडेट पोलीस दलात भरती झाला आहे. मीरा भाईंदर सुद्धा मेरिट खूप कमी लागलं होतं, 94वर आलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहर सुद्धा मेरिट कमी लागलं होतं, 96वर आलं होतं. आणि महाराष्ट्रात असा एक जिल्हा आढळून आला सोलापूर ग्रामीण की जे होमगार्ड एसटी होमगार्डला एक जागा होती पण उमेदवारच उपलब्ध झाला नाही. मग टप मेरिट कुठं लागलं होतं तर नाशिक शहरला जसं 128 वर जाऊन मेरिट थांबलं होतं तसंच नंदुरबारचं मेरिट सुद्धा टप लागलं होतं. नंदुरबारचं जनरलचं मेरिट 110 होतं आणि होमगार्डचं मेरिट 121 वर गेलं होतं. परभणी सुद्धा 121 वर गेलं होतं. सातारा असेल, मुंबई असेल, चंद्रपूर असेल, मुंबई रेल्वे असेल, यांचं सुद्धा मेरिट 119 वर गेलं होतं, म्हणजे टपच मेरिट होतं. पिंपरी चिंचवड, रत्नागिरी यांचं सुद्धा मेरिट 116पेक्षा 116 वर जाऊन थांबलं होतं, म्हणजे तुलनेने हे टप मेरिट होतं. धन्यवाद. सह्याद्री अकॅडमी बारामती या ठिकाणी होमगार्डसाठी पोलीस भरतीच्या स्पेशल बॅचेस सुरू. होमगार्डसाठी अचूक जिल्हा निवडून दिला जाणार. सह्याद्रीत निसर्गरम्य कॅम्पस, लेक्चर, मैदान, राहणे, जेवण, नाश्ता, जिम आणि अभ्यासिका सर्व एकाच ठिकाणी. संपर्क